देशात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, बहुजनांना शिक्षणाची दारं खुले करणारे, सत्यशोधक विचारांचे महामानव क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारावर आधारित पिंपरी चिंचवडमध्ये देखावा सादर करण्यात आला। बदलापूर घटनेनंतर शाळांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं। ही चिंता दूर करण्याच्या दृष्टीनं पिंपरी चिंचवडमधील शाळेनं देखावा साकारला। कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलनं या देखाव्यातून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या विचारांची आठवण करून दिली आणि आज त्याच विचारांना कसा तडा जातोय हे देखाव्यातून मांडत पुरुषी मानसिकता बदलण्याची गरज असल्याचं देखील म्हटलंय। सामाजिक सुधारणांसाठी फुले दाम्पत्यांनी घेतलेले कष्ट, केलेला त्याग, त्यांच्या सत्यशोधक चळवळीचा प्रेरणादायी लढा विद्यार्थ्यांना माहिती व्हावा असा देखील यामागचा उद्देश असल्याचं त्यांच्या शिक्षकांनी म्हटलं। आपल्या देशातील सध्या महिला आणि मुली यांच्यावर अत्याचार होत आहेत, त्यामुळे यातून मुलांची मानसिकता बदलणं फार गरजेचं असल्याचं बोललं जात आहे। तसेच आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये महिलांचा आदर करणं आणि सन्मान करणं ही आपली संस्कृती पुरुषांना समजावी ही या मागील भावना असल्याचं कॅब्रिज स्कूलचे प्रक्षित कुंभार यांनी सांगितलं। खरं म्हणजे आपल्या देशभरामध्ये आता मुलींच्या बद्दल आणि महिलांच्या बद्दल जो दुराचार, दुर्वर्तन जे होत आहे आणि प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी आपल्याला विचित्र घटना ऐकू येत आहेत, तर त्या दृष्टीनं खरं म्हणजे मुलांची मानसिकता बदलण्याची गरज आहे। हा विचार आम्ही शाळेनं घेतला होता आणि आपली प्राचीन संस्कृती आहे याच्यामध्ये महिलांचा सन्मान करणं, आदर सन्मान करणं, त्याच्यामध्ये म्हटले की यत्र नार्यस्तु पूजन्ते रमणते तत्र देवता, महिलांचा आदर सन्मान आपल्याला आपल्या संस्कृतीमध्ये शिकवला आहे आणि या संस्कृतीशी रिकनेक्ट करण्याचं कार्य पुन्हा आमच्या या गुरुकुल शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून आम्ही खास मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय की अशा प्रकारच्या घटना कुठे होऊ नयेत आणि मुलींच्याबद्दल, स्त्रियांच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा दुराचार आपल्याबद्दल आपल्या माध्यमातून होणार नाही याची काळजी आम्ही या शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून घेत आहोत आणि खास मुलांना आम्ही अवेअर करण्याचा प्रयत्न करतोय की तुमच्या वागण्यातून मुलींना सुरक्षित वाटले पाहिजे, कुठल्या प्रकारचं असुरक्षितता त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली नाही पाहिजे आणि हाच विचार घेत आम्ही हा देखावा सादर केला आहे आणि आपल्या प्राचीन परंपरेला पुन्हा रिकनेक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे। शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।